अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। यानी तालिब अतहरुल क़ादरी पिछले 15 सालों से अपने सोशल मीडिया की वसातत से एक दुआ सुनाता हूँ कि जिस दुआ को सुनने के बाद पूरे 1 साल तक सांप, बिच्छू, कीड़े मकोड़े, पागल कुत्ते और जहरीले जानवर यानी हर किस्म के जहरीले जानवर के काटने और डसने से महफूज रहेंगे। दुआ ऐसी पावरफुल दुआ है, ऐसी मुजर्रिब और आजमूदा दुआ है कि मैं हर साल मुहर्रम की 10वीं तारीख, जिसे हम और आप यौम आशूरा के नाम से जानते हैं, अगर आप इस दुआ को सुनना चाहते हैं तो हमारे यूट्यूब चैनल तालीमात सूफिया और इंस्टाग्राम में जो आईडी है सूफी तालिब रजा पर आप कल 26 जून 2026 बरोज जुमा बवक्त ठीक 3 बजे सुनाया जाएगा, जिसमें अल्हम्दुलिल्लाह हिंदुस्तान भर के लोग इस आईडी से और इस चैनल से लोग सुनेंगे। तो मैं आपके चैनल के जरिए पूरे मुल्क भर के तमाम लोगों को ये दावत देना चाहूंगा कि आप लोग भी अपनी फैमिली के साथ, अपने दोस्त अहबाब के साथ, अपने खवेश व अकारिब के साथ और अपने अहबाब के साथ ये सुने और ज्यादा से ज्यादा फायदा उठाएं। याद रखें कि इस दुआ को सुनने के लिए कड़ी शक्कर यानी मिश्री साथ में रखना है और जरा सा पानी रखना है, यानी थोड़ा पानी और मिश्री साथ में रख करके ये दुआ को आप हिंदुस्तान के किसी भी कोने पे बैठ करके सुन लेंगे, पहुंचाने की कोशिश करें। अल्लाह ताला हमें इस पर अमल करने की तौफीक नसीब अता फरमाए। ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾವು ಈ ಪ್ರೆಸ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಒಂದು ಸೂಚನೆಯನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬಯಸುತ್ತೇವೆ। ಅದರಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ನಾವು ಇಂದಿನ ದಿನ ವಿಚಾರಿಸುವ ಒಂದು ವಿಷಯವೇನಪ್ಪ ಅಂದರೆ, ನಾಳೆ 26 ಜೂನ್ 2026ರಂದು ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಶಹರದ ಸಂತ್ರಾಶವಾಡಿ ಒಂದು ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಜಾಮಿಯಾ ತಾಲೀಮಾತೆ ಸೂಫಿಯಾ ಎಂದ ಗುರುಗಳ ಖಾನ್ಕೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಯೌಮೆ ಆಶೂರಾದ ಪ್ರಯುಕ್ತ ಒಂದು ದುವಾವನ್ನು ಪಠಿಸುತ್ತೇವೆ। ಅದು ನಮ್ಮ ಗುರುಗಳಾದ ಜಾಮಿಯಾ ತಾಲೀಮಾತೆ ಸೂಫಿಯಾದ ಸೂಫಿ ಸ್ಕಾಲರ್ ಸೂಫಿ ತಾಲಿಬ್ ಅತಹರುಲ್ क़ादरी ಸಾಹಬ್ ಅವರು ತಮ್ಮ ವಾಣಿಯಿಂದನೇ ಹೇಳುವುದು। ಇದರ ಪ್ರಯೋಗ ಮತ್ತು ಇದರ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಇದರಿಂದ ನಮ್ಗೆ ಏನು ಉಪಯೋಗ ಆಗ್ಬೋದಂದರೆ, ಈ ದುವಾ ಕೇಳುವುದ ನಂತರ ನೀವು ಮುಂದೆ ಬರುವಂಥ ವರ್ಷ ಯೌಮೆ ಆಶೂರಾದವರೆಗೆ ಯಾವುದೇ ತರಹದ ಹಾವು, ಚೇಳು ಮತ್ತು ಹೊಚ್ಚು ನಾಯಿಗಳಿಂದ, ನೋಕಿಲೆ ಯಾವುದಾದ್ರೂ ಚುಚ್ಚುವಂಥ ಮೊಳೆಗಳು ಮತ್ತು ಹೊಚ್ಚು ನಾಯಿಯಿಂದ ಯಾವುದೇ ಥರದ ವಿಷ ಪ್ರಯುಕ್ತ ವಸ್ತುಗಳಿಂದ ನೀವು ಸೇಫ್ ಆಗಿವರು ಮತ್ತು ಹಾಗೂ ಈ ಯೌಮೆ ಆಶೂರದ ಪ್ರಯುಕ್ತದಲ್ಲಿ ಈ ದುವಾದಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಪವರ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಇದು ಯಾವುದು ಮಾಟ ಮಂತ್ರವಲ್ಲ, ಇದು ಯಾವುದು ಕೆಟ್ಟ ಶಕ್ತಿಗಳಲ್ಲ, ಇದು ಇಸ್ಲಾಂ ಪ್ರಯುಕ್ತವಾದ ಕುರಾನ್ ಎನ್ನುವ ಒಂದು ಪುಸ್ತಕ ಮತ್ತು ಇದು ಧರ್ಮ ಗ್ರಂಥ, ಇದರ ಪಠನೆಯಿಂದ ಈ ಶಕ್ತಿ ಪಡೆಯಲಾಗಿದೆ। ಈ ಶಕ್ತಿ ಮುಖಾಂತರ ಸಮಸ್ತ ನಾಡಿನ ಹಾಗೂ ದೇಶದ ಜನರಿಗೆ ನಾವು ಉಪಯೋಗ ಕೊಡಬೇಕೆಂದು ಈ ಪ್ರೆಸ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಮುಖಾಂತರ ನಿಮಗೆ ಈ ಸುದ್ದಿ ತಿಳಿಸುತ್ತೇವೆ।